तुम्हाला डोक्याला म्हणजे शॉर्टच बसणार आहे। त्यामुळे हे विश्वास ठेवा की हा GR खरा आहे, ठीक आहे। तर नवीन GR बद्दल असणारे गैरसमज हे आपण थोडक्यात दूर करणार आहे, ठीक आहे। आणि इतकं गैरसमज आहेत की मला तर वाटत नाही की ह्या व्हिडिओ नंतर पण हे गैरसमज दूर होतील, ठीक आहे। खूप म्हणजे व्हिडिओ इतकं आहेत की बोल व्हिडिओज तर तुम्हीच बघा, म्हणजे चॅनलवर फक्त त्यांच्या तुम्ही जावा, तुम्हालाच दिसतील। एक व्हिडिओ त्यांचा हे सांगतोय की GR ओके आहे आणि एक व्हिडिओ हाच सांगतोय की GR खोटा आहे, म्हणजे फक्त आंदोलन काय मुंबईतली गर्दी आवरण्यासाठी किंवा हायकोर्टचा आदेशासाठी फक्त GR तो ॲक्सेप्ट केला, GR खोटा आहे, GRचा काय फायदा नाही असा आहे। त्यामुळे खरोखर म्हणजे फक्त बाकीच्यांची कामं ही फक्त व्ह्यूज घेणं हीच आहेत, ठीक आहे। आणि लोकांच्यामध्ये खरोखर कन्फ्युजन क्रिएट करणं किंवा नुसतंच त्यांना व्हिडिओ बघत बसायला लावणं हे यांचा हेतू आहे। तर तुम्हाला सांगेन गैरसमज एक म्हणजे की GR खोटा आहे किंवा GRचा काय फायदा नाही असं म्हणते ती, पण हे साफ चुकीचं आहे। GRचा फायदा हा मराठवाड्यातल्या लोकांसाठी आहे, ठीक आहे। का माहिती आहे काय, यांचं जे गॅजेट आहे, यांच्या नोंदी जे आहेत त्या सगळ्या गॅजेटमध्ये आहेत, ठीक आहे। का तर हे मराठवाडा होता हा निजामशाहीच्या अंडर होता, त्यामुळे तिकडल्या ज्या नोंदी ठेवायचं जे पद्धत आहे ती वेगळी आहे आणि इकडली जे सातारा नाही सुद्धा सांगली कोल्हापूर इकडली जी पद्धत आहे वेगळी आहे। का तर हे जे जिल्हे आहेत हे छत्रपती शाहू महाराजांच्या अंडर होते, ठीक आहे। त्यामुळे इकडली पद्धत वेगळी आहे, त्यामुळे इकडली जी नोंदी आहेत ह्या गॅजेटमध्ये आहेत किंवा गॅजेटचा आधार घेऊन ह्या नोंदी सिद्ध करायच्यात किंवा त्याचं प्रूफ दाखवायचं आहे। पण इकडे ज्या नोंदी आहेत त्या डायरेक्ट नोंदी आहेत, इकडे गॅजेट वगैरे काय नाही आहे। त्यामुळं हा एक आहे की आता विषय हाच आहे की हे जे नवीन GR आला आहे हा गॅजेटसाठी आहे, त्यामुळे हा फायदा हे इकडल्या लोकांच्यासाठी आहे। पण तुम्हाला मग इकडल्यांसाठी काय, कोल्हापूर सांगली इकडल्यासाठी, तर ह्यांना सांगेन की मी इकडल्या नोंदी ऑलरेडी डिक्लेअर केल्या आहेत, ऑलरेडी आपापल्या वेबसाईटवर, म्हणजे कोल्हापूर जिल्हा कुणबी तुम्ही हे टाकलं की तुम्हाला ती वेबसाईटवर तुम्हाला सगळ्या नोंदी दिसतात, तालुका वाईज गाव वाईज। त्यामुळे हे इकडलं काम आधीच झाले, राहिलेलं इकडलं आता हे केले, ठीक आहे। अजून पण सातारा आणि औंध इकडलं थोडं काम राहिले, त्यामुळं म्हणजे तिकडल्या नोंदीचा थोडा तो GR येईल, ठीक आहे। तिकडली पण गॅजेटचाच काहीतरी विषय आहे, त्यामुळे ते पण आता येणाऱ्या दिवसात होईल। ती 2 महिन्याची मुदत मागितली ना, तर त्यासाठीच मागितल्या, तर ते पण होईल, ठीक आहे। एक तर संभ्रम दूर झाला की GR खोटा आहे खरा आहे हे तुम्हाला झालं। त्यामुळे तुम्ही बाकीचं व्हिडिओ काय बघत बसू नका, अभ्यास करताय तर अभ्यास करा, दुसरं काय वयानं मोठा असाल तर तुम्हाला काम करा, उगाच व्हिडिओ हे बघत बसू नका, तुम्हाला कन्फ्युजनच क्रिएट होणार आहे। आणि हिने यूट्यूबवर येऊन किती पण चर्चा केली किंवा खरं म्हटलं खोटं म्हटलं तर ते काय खरं किंवा खोटं होत नाही, ठीक आहे। जे आहे ते आहे, ठीक आहे। त्यामुळं उगाच तुम्ही डोक्यात कन्फ्युजन क्रिएट करून किंवा अजून काय करून तुम्हाला काय फायदा होणार नाही आहे, ठीक आहे। तुम्हाला डोक्याला म्हणजे शॉर्टच बसणार आहे। त्यामुळं हे विश्वास ठेवा की हा GR खरा आहे, ठीक आहे। फक्त हेच सांगेन की हा GR हा मराठवाड्याच्या संदर्भात आहे, का तर हे सांगितलं की इकडला जो विषय आहे कोल्हापूर सांगली इकडला ऑलरेडी झाला आहे विषय, ठीक आहे। फक्त आता नोंदी अजून सापडतील हा विषय, ठीक आहे। त्यामुळे हे एक झालं। दुसरं म्हणजे आता अजून पण OBCचे फायदे, EWSचे फायदे की SCBCचे फायदे, तर ह्याच्यावर पण नवीनच व्हिडिओ येईल। पण तुम्हाला सांगेन की जर सेंटरचा तुम्हाला काय फायदा घ्यायचा आहे तर तुम्हाला OBCच कामाला येणार आहे, SCBC हे सेंटरला लागू नाही आहे, ठीक आहे। त्यामुळं OBCमध्ये जर निघतंय तर OBC काढून घ्या, नंतर तुम्ही ॲप्लाय करताना OBCतनं करायचं का SCBCतनं करायचं हे नंतर तुम्ही ठरवा। पण हे झालं, त्यामुळे हे सांगितलं तुम्हाला जर सेंटरमध्ये फायदा पाहिजे तर तुम्हाला OBC काढायलाच पाहिजे। अजून म्हणजे व्हॅलिडिटीचा विषय, तर हे पण सांगेन की तुमचे नोंद म्हणजे आत्ताची जी प्रोसेस आहे 2025 किंवा 2024पासून जी प्रोसेस इतकी ह्यांनी कडक केली आहे की तुम्ही फेक सर्टिफिकेट काढणं म्हणजे खूप अवघड केले, ठीक आहे, किंवा अवघडच आहे। त्यामुळं तुमचं सर्टिफिकेट निघतंय याचा अर्थ तुमची व्हॅलिडिटी पण होणार आहे, ठीक आहे। त्यामुळं ते उगाच व्हॅलिडिटीचं तुम्ही डोक्यात कन्फ्युजन क्रिएट करू नका किंवा व्हॅलिडिटीची भीती डोक्यात ठेवू नका। ॲडव्होकेट सिद्धांत शिंदे आहेत ना, तर तिने थोडं ते कन्फ्युजन किंवा ती भीती त्यांचं तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर ती भीती वाटल्यासारखं होते की व्हॅलिडिटीचं काय, तर व्हॅलिडिटी होती लक्षात घ्या। म्हणजे आमचा 2019मध्ये दाखला निघत होता, पण मला पण व्हॅलिडिटीची भीती होती, त्यामुळे मी आमचा 2019मध्ये दाखला काढला नाही। मला पण वाटलं की अरे काय व्हॅलिडिटीमध्ये कॅन्सल करणार का काय किंवा अजून असं तसं, ठीक आहे। 1-2 केसेस पण झाल्या व्हॅलिडिटीच्या आमच्या गावातच, त्यांची व्हॅलिडिटी म्हणजे खोटं ठरवलेली, पण नंतर ती सिद्ध झाली परत। पण त्यामुळं व्हॅलिडिटीची भीती आहे। पण तुम्हाला हे पण सांगतो की व्हॅलिडिटी पण क्लिअर होत्या, ठीक आहे। फक्त व्हॅलिडिटी तुम्हाला करायच्या पद्धती थोड्या वेगळ्या आहेत, ती अजून मोठा व्हिडिओ होतो, ठीक आहे। त्यामुळं व्हॅलिडिटीचा तुम्ही काय विषय घेऊ नका, फक्त आधी सर्टिफिकेट काढा, ठीक आहे। आणि सर्टिफिकेट काढा, त्यानंतर फायदा घ्या आणि व्हॅलिडिटी नंतरचा विषय तो नंतर होतोय, ठीक आहे। त्यासाठी अजून समिती येईल किंवा अजून काय होईल, त्यामुळे तो पुढचा विषय आहे। तुम्ही आधीच म्हणू नका की सगळं परफेक्ट पाहिजे, आधीच मला म्हणजे दाखला काढायची आधीच माझी व्हॅलिडिटी झाली पाहिजे, तर हे काय होणार नाही। त्यामुळं तुम्ही व्हॅलिडिटीच्या मागं लागू नका, फक्त दाखला काढून घ्या, व्हॅलिडिटी
पुढचा विषय आहे आणि व्हॅलिडिटी होत्याच, त्यामुळे काही एवढा विषय नाही. त्यामुळं हे 3 शंका होत्या, ह्या मी शंका ह्यातून दूर केल्यात. त्यामुळे हे व्हिडिओ पाठवा तुम्ही आणि जर तुमची नोंद वगैरे आहे तर ते कुणबी दाखला काढा, ठीक आहे. त्यामुळे थँक्यू फॉर वॉचिंग, बाय. आणि अजून ह्यात काही शंका असतील तर कुणबी संबंधात तर चॅनलवरती व्हिडिओ आहेत 2, ठीक आहे. तर ते 2 व्हिडिओ व्यवस्थित म्हणजे फुल, मी दिल्लीमध्ये आहे त्यामुळे आता माझ्याकडे काही डॉक्युमेंट नाही आहेत. ती डॉक्युमेंट माझी कोल्हापूरमध्ये आहेत, त्यामुळे ती कोल्हापूरमध्ये मी असताना फुल सगळा व्हिडिओ केला आहे. डॉक्युमेंट तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसतीलच. आता बंच आहे बघा टेबलवर दाखलेला, असाचा व्हिडिओ आहे, असाच शॉर्ट आहे अँगल तो. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं ते व्यवस्थित दिसेल, व्यवस्थित तुम्हाला समजेल. तर तो व्हिडिओ बघा आणि उगाच कन्फ्युजन डोक्यात क्रिएट करू नका, ठीक आहे. त्यामुळं जो GR आहे ती ओके आहे, काय अडचण नाही. त्यामुळं तुम्ही दाखला काढायच्या प्रोसेसला लागा, ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग, बाय.